नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे सिद्धार्थ पवार. तुम्ही ज्याप्रमाणे टायटल बघितले, देवतारी त्याला कोण मारी, निसर्गाची ताकद. ही निसर्गाची ताकद तुम्हाला आज थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आलतो इकडे शेळ्या चारायला, पण बघितलं एक थोडंसं झाडाला पाला होता. चला म्हटलं त्यावर तेवढंच शेळ्या खात्यानं वाढवून घेऊ. त्याला ओढायला गेलो तर सहज ओढलं तर ते कडकन वाजलं आणि खाली आलं. सहजासहजी सुभावीर झाड मोडत नाही लवकर. बघितलं मी तर म्हटलं एवढं सहज कसं काय मोडलं, आणि मोडलं तर खाली पण नाही पडलं, ते वरती लटकलं गेलं. ओढतो तर मी त्याला खाली, पण ते खालीच नाही आलं. बघितलं मी तर मित्रांनो, एक फांदी, हे बघा, ज्याप्रमाणे आपण असं एखादं झाड कलम करतो ते तरी आपण स्वतः प्रक्रिया करून कलम केलेलं असते, पण हे अजिबात कलम केलं नाही. त्याची फांदी दुसऱ्या त्याच्या शेजारच्या झाडाला चिटकून त्याच्यातून त्यांनी अन्न घेतलेलं आहे. याचं बोर्ड पूर्णपणे कुजून जळून गेलेलं आहे. शेतकऱ्यांनी बांध पेटवला असावा, त्यामुळं ते बोर्डाला पूर्ण जळून गेलं आहे. पण काय निसर्गाची ताकद मला मित्रांनो, त्यांनी एका फांदीतून कलम न करता कसं काय चिटकू शकले असेल. मला त्याचं आश्चर्य वाटलं, म्हणून चला म्हणलं व्हिडिओ थोडासा बनवा आणि टाकावा आपल्या मित्रांसाठी. ते असं एकदम आश्चर्यचकित वाटणारी गोष्ट आहे. ते बघा, पूर्ण बुड असा कुजून पोकळी झालेली, जळलेली आहे, पण ते कशाच्या जीवावर जगतं आहे ते तुम्ही बघू शकता. बघा पलीकडे ते बघा, दिसते का फांदी, ती फांदीवरती त्याच्या शेजारच्या भावाला घट्ट पकडून थांबलेली आहे. आपल्या गावठी भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर त्याच्या भावाने त्याच्या घट्ट पकडलेल्या हाताला त्याला सोडायला तयार नाही आहे. तर मित्रांनो, असे जर माणसाने पण इमानदारी ठेवली, आपण म्हणत नाही सगळेच माणसं बेमाने, पण या दुनियामध्ये सोबत चालणारे माणसं कधी हात सोडतील सांगता येत नाही मित्रांनो. तसं अजून निसर्गाने त्याच्या झाडामध्ये अजून दगाफटका अजून येऊ दिलेला नाही आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणायचं आहे. बघू शकता तुम्ही, बुडा पूर्णपणे कसं जळून गेलं आहे, पण त्याने आपल्या भावाला, आपल्या मित्राला अजिबात एकटं सोडलेलं नाही. त्याचा पूर्ण असा घट्ट हात पकडून त्याला मरू दिलेलं नाही. तर बघा मित्रांनो, आपण पण जमलं तर कोणाला अशी मदत करा, तुम्हाला होईल तेवढं सहकार्य करा. व्हिडिओ कसा वाटला एक वेळ कमेंट करून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या नवीन बघणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.